गुड मॉर्निंग फ्रेंड्स. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्सला आपण सुरुवात केलेली होती. 6 वेगळ्या बेसिसवर त्याला आपण क्लासिफाय करणार. त्यातले 3 वेगळे टाइप्स जे आहेत त्याच्यानुसार आपण त्याला क्लासिफाय केलं होतं. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ फर्स्ट स्ट्रक्चर, सेकंड ऑन द बेसिस ऑफ देअर सोर्स, अँड थर्ड ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ फॉर्मेशन. 3 टाइप्स आपले कंप्लीट झाले होते. जर तुम्ही सोर्सचा विचार केला तर सोर्सनुसार आपण परत 3 टाइप केले होते. नॅचरल पॉलिमर्स, त्याच्यामध्ये प्लांट असतील किंवा ॲनिमल असतील, प्लांट पॉलिमर, ॲनिमल पॉलिमर. दुसरं सेमी सिंथेटिक, ॲसिडेट रेऑन, विस्कस रेऑन, किप्रोअमोनियम सिल्क एक्झाम्पल्स मला आठवत असतील. आणि प्युअर सिंथेटिक, मॅनमेड, नायलॉन 6 वगैरे असं एक्झाम्पल त्याच्यामध्ये आपण घेतले होते. म्हणजे सोर्सनुसार परत 3 टाईप. त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर ह्याचे पण आपण 3 टाईप बघितले होते. लिनियर पॉलिमर, स्ट्रेट चेन, त्याच्यामध्ये जर ब्रांच असेल तर ब्रांच पॉलिमर ज्याची डेन्सिटी कमी असते. आणि तिसरा क्रॉस लिंकिंग पॉलिमर, नेटवर्क पॉलिमर. हे स्ट्रक्चरनुसार जे 3 टाईप झाले. सोर्सनुसार 3 टाईप, स्ट्रक्चरनुसार 3 टाईप, मोड ऑफ फॉर्मेशन, प्रोसेस ऑफ पॉलिमरायझेशन, कशा पद्धतीने तो पॉलिमराइज झाला त्याच्यानुसार पण आपण 3 टाईप केले आहेत. त्यातला पहिला आपण म्हटलं होतं ॲडिशन पॉलिमर, चेन ग्रोथ पॉलिमर त्याला म्हटलं आपण. दुसरा सेकंड ॲडिशन पॉलिमर म्हणजे चेन ग्रोथ पॉलिमर. दुसरं कंडेन्सेशन पॉलिमर. ही स्टेप वाईज प्रोसेस आहे म्हणून याला आपण दुसरं नाव काय दिलं, स्टेप ग्रोथ पॉलिमर. तिसरं रिंग ओपनिंग पॉलिमर. रिंग कंपाऊंडला फक्त ओपन करायचं, ओपन झाल्यानंतर त्याला पॉलिमराइज करायचं. कुठलाच आयटम त्यातलं कमी होणार नाही, वाढणार नाही, जसं आपण ॲडिशन मध्ये बघतो त्याच पद्धतीने. सर्व इलेमेंट्स त्या मोनोमर मधले तुम्हाला पॉलिमर मध्ये दिसतील. फक्त रिंग ओपन झाल्यानंतर त्याचं पॉलिमरायझेशन होतं, त्याला म्हणतात रिंग ओपनिंग पॉलिमर. हे 3 वेगळ्या बेसिसवर, ऑन द बेसिस ऑफ सोर्स, ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर अँड ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ फॉर्मेशन आपण कंप्लीट केलेले होते. अजून 3 टाइप्स आपल्या बाकी आहेत. त्यातलं बघा चौथा टाइप आपल्याला आज बघायचा आहे. फोर्थ टाइप ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस. बघा चौथा टाइप या ठिकाणी येतो, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. मग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस नुसार पॉलिमरला आपण कशा पद्धतीने क्लासिफाय करणार, डिपेंडिंग ऑन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. जसं 3 याच्यात, पहिल्या याच्यात 3 टाईप, 9 वेगळे प्रकार आपले बघितले गेले. त्याच्यानंतर आता इंटरमॉलिक्युलर फोर्सेसनुसार आपल्याला पॉलिमरला क्लासिफाय करायचं, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एंट्रन्स लेक्चर 100% क्वेश्चन असतो. जर या चॅप्टरवर क्वेश्चन विचारला तर ह्या इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचे जे टाईप्स आपण बघतो मोस्टली त्याच्यावर क्वेश्चन विचारला जाण्याची शक्यता जास्त असते. पण या इंटरमॉलिक्युलर फोर्सेसनुसार, डिपेंडिंग ऑन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, त्यात हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट आहे का, वीक वाइंडर फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट आहे, त्याच्यानुसार त्याच्या प्रॉपर्टीज डिपेंड असतात. त्याची टेन्साईल स्ट्रेन असेल, त्याचं टफनेस असेल, डेन्सिटी असेल, इट टोटली डिपेंड्स ऑन त्या पॉलिमरच्या ह्या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज कशावर डिपेंड असतात, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. हायड्रोजन बॉन्डिंग असेल किंवा वीक वाइंडर फोर्सेस असतील किंवा अजून वेगळ्या प्रकारचे डायपोल डायपोल इंटरॅक्शन असतील, कुठल्या प्रकारचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस त्याच्यात प्रेझेंट आहेत त्याच्यानुसार त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज डिपेंड असतात. नाव डिपेंडिंग ऑन द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस देअर आर 4 डिफरंट टाइप्स ऑफ पॉलिमर. याच्यानुसार 4 वेगळे पॉलिमर आहेत. जसं याच्यानुसार बघितलं आपण, याच्यानुसार 3 वेगळे पॉलिमर्स आहेत. याच्यानुसार विचार केला तर इथं पण 3 वेगळे पॉलिमर आहेत. मोड ऑफ फॉर्मेशननुसार विचार केला तर 3 वेगळे पॉलिमर आहेत. आणि जर तुम्ही इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचा विचार केला, depending on this there are 4 different types, and in that first one is यातला पहिला टाइप आहे, that one is your elastomers. बघा पहिला टाइप कुठला आहे, इलॅस्टोमर. त्याच्या नावानुसारच तुम्हाला त्याचा अर्थ समजेल, त्याचं मिनिंग तुमचं लक्षात आलं असेल. विच हॅविंग द इलास्टिक प्रॉपर्टी. आता इलास्टिक प्रॉपर्टी म्हणजे काय, सिम्पली व्हेन द स्ट्रेस इज अप्लाइड, त्याला तुम्ही स्ट्रेच अप्लाइड केला तर तो स्ट्रेच होणार, ट्रेस अप्लाइड केला तो स्ट्रेच होईल, आणि ट्रेस रिमूव्ह करून टाकला इट रिगेन्स इट्स ओरिजिनल पोझिशन. रबर तुम्हाला माहिती आहे, ताणलं तर लगेच ते ताणलं जाणार आहे ट्रेस अप्लाय केल्यावर.
सोडलं तुम्ही तर जसेच तसं पोझिशनला देणार. अशी प्रॉपर्टी दाखवणारे जे दॅट आर कॉल्ड दी इलॅस्टोमर. त्यांच्यातलं इंटरॅक्शन हे खूप वीक असतात, ते खूप सॉफ्ट असतात, स्ट्रेची असतात, त्यांच्यातलं इंटरॅक्शन खूप कमी असतं. असं जर असेल तर अशा पॉलिमर्सला म्हणणार तुम्ही इलॅस्टोमर्स विच हॅव्हिंग व्हेरी वीक इंटरॅक्शन्स. बरोबर आहे. मग याचं एक्झाम्पल काय? व्हेरी वेल नोन एक्झाम्पल फॉर दॅट वन इज युअर निओप्रीन. याच्यावर क्वेश्चन विचारला जातो मित्रांनो. निओप्रीन रबर किंवा व्हल्कनाइज्ड रबर. आता हे व्हल्कनाइज्ड रबर काय? हे क्लासिफिकेशन सर्व संपेल आपलं डिग्रेडेबिलिटी नंतरचं. त्यानंतरचा जो टॉपिक आहे तुमचा तो व्हल्कनाइज्ड रबरवरचा टॉपिक आहे. त्यावेळेस आपण बघणार व्हल्कनाइज्ड रबर काय. त्याच्यानंतर अजून वेल नोन एक्झाम्पल याचा आहे बुना एस, बुना एन. हे सर्व इलास्टिक प्रॉपर्टी दाखवणारे पॉलिमर आहेत. बुना एसचं प्रिपरेशन आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर बुना एनचं प्रिपरेशन आपल्याला बघायचं आहे. हा ब्युटॅडाईन आणि स्टायरीन पासून तयार झाला आहे. हा ब्युटॅडाईन आणि ॲक्रिलोनायट्रॉल पासून तयार झाला. कसं तयार होणार काय पुढच्या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे. फक्त लक्षात ठेवा व्हल्कनाइज्ड रबर सेपरेट एक टॉपिक तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यानंतर निओप्रीन याचं पण प्रिपरेशन आपल्याला बघायचं आहे. ॲक्च्युली निओप्रीन हा जो आहे हा कंपाऊंड पॉलिमर इट इज प्रिपेअर्ड फ्रॉम दिस कंपाऊंड. CH2 डबल बॉन्ड CCl, CH डबल बॉन्ड CH2. दिस कंपाऊंड इज कॉल्ड as क्लोरोप्रीन. ह्या कंपाऊंडचं नाव आहे मित्रांनो क्लोरोप्रीन. याचं जर तुम्ही पॉलिमरायझेशन केलं म्हणजे याला तुम्हाला n टाइम्स घ्यावं लागेल. IUPAC नेम कसं सांगणार याचं? बघा 1 2 3 4. दुसऱ्या कार्बनला क्लोरीन आहे, therefore it is your 2 क्लोरो. दुसऱ्या कार्बनला क्लोरीन 2 क्लोरो. 4 कार्बन आहेत म्हणून ब्युट्या. अल्किन कंपाऊंड आहे. अल्केनचा ANE रिप्लेस बाय ENE असं आपल्याला माहिती आहे. पण एकापेक्षा जास्त एवढे जर डबल बॉन्ड असतील, दोनदा आला आहे म्हणून फक्त NE जो आहे ANE शेवटचा NE तो रिप्लेस करतो आपण. म्हणून ब्युट्या शिल्लक राहिला. 4 कार्बन म्हणून ब्युट्या. पहिल्या कार्बनला डबल बॉन्ड आणि तिसऱ्या कार्बनला डबल बॉन्ड 1 3 डाईन. ब्युट्या 1 3 डाईन. हे त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर आलं. पण याचं जर आपण पॉलिमरायझेशन केलं तर तुम्हाला मिळणार इट गिव्स द निओप्रीन रबर. बघा पॉलिमरायझेशन होताना काय होईल याच्या अगोदर बघितलं आपण. तो कंपाऊंड एक तर बाय फंक्शनल असला पाहिजे किंवा तो अल्किन असला पाहिजे, अल्काइन असला पाहिजे. बघितलंय हा अल्किन आहे. जेव्हा याचं तुम्ही पॉलिमरायझेशन करणार मित्रांनो कशा पद्धतीने, व्हेरी सिंपल. पुढे पण आपल्याला बघायचंय. बघा कशा पद्धतीने होईल. हिअर दिस डबल बॉन्ड शिफ्ट्स. शिफ्टिंग ऑफ द डबल बॉन्ड टेक्स प्लेस. प्रॉपर कंडिशन आपल्याला वापरायचे इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन किंवा बेन्झोइल पेरॉक्साइड आपण या ठिकाणी यूज करू शकतो. बघा डबल बॉन्ड जर शिफ्ट झाला तर काय होईल? व्हॉट रिमेन्स हिअर? CH2. बघा CH2 डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्ड मध्ये. हा डबल बॉन्ड इकडे शिफ्ट झालाय. कार्बन त्याला क्लोरीन. इथं हा डबल बॉन्ड शिफ्ट झाला. बघा हा डबल बॉन्ड इकडे, हा डबल बॉन्ड इकडे. दोघं डबल बॉन्ड शिफ्ट झाल्यानंतर एक डबल बॉन्ड तयार होतोय CH. डबल बॉन्ड शिफ्ट झाल्यामुळे आपण सिंगल मध्ये कन्वर्ट झाला. CH2 ह्या कार्बनची व्हॅलेन्सी बायक राहिली, ह्या कार्बनची पण व्हॅलेन्सी बायक राहिली. हा हे रिपीटिंग युनिट आहे. हे n टाइम्स जेव्हा रिपीट होईल तेव्हा तुम्हाला कंपाऊंड मिळेल अँड दॅट वन इज युअर निओप्रीन. तर अशा पद्धतीने निओप्रीन हा क्लोरोप्रीनचं पॉलिमरायझेशन केल्यावर तयार होणारा कंपाऊंड विच हॅव्हिंग द इलॅस्टिक प्रॉपर्टी. अशी प्रॉपर्टी दाखवणारे कंपाऊंड जे असतील पॉलिमर जे असतील दॅट आर कॉल्ड द इलॅस्टोमर्स. लक्षात आलं? खूप सिंपल आहे. तर याला तुमचं इलॅस्टोमर्स म्हणजे काय? पहिला टाइप आपण कंप्लीट केला डिपेंडिंग ऑन द इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन. खूप कमी इंटरॅक्टिव्ह फोर्सेस, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ह्या पॉलिमर्स मध्ये असतात. त्याच्यानंतर यातला दुसरा टाइप आपल्याला बघायचा आहे. सेकंड टाइप फ्रॉम दी depending on the intermolecular forces, and that second type is your fibers. These are the polymers which having the very strong interactions or very strong
इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर व्हेरी वीक. इथले इंटरमॉलिक्युलर फोर्सेस खूप वीक आहेत, पण फायबर्स मध्ये मात्र इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर व्हेरी स्ट्रॉंग. दे कन्सिस्ट ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग, डायपोल इंटरॅक्शन्स. म्हणजे स्ट्रॉंग इंटरॅक्शन त्याच्यामध्ये आहेत. स्ट्रॉंग इंटरॅक्शन जर असतील यांच्यामध्ये, परत इलॅस्टोमर मध्ये इंटरॅक्शन्स वीक असले पण क्रॉस लिंकिंग प्रेझेंट आहे, म्हणून ते टिअरिंग त्यांचं होणार नाही. फाटणं ज्याला म्हणतो आपण, ब्रेक होणं जे म्हणतो ते मात्र होत नाही ड्यू टू क्रॉस लिंकिंग. इथं मात्र ऍक्च्युअली डायरेक्ट स्ट्रॉंग इंटरॅक्शन्स आहेत. डायरेक्ट हायड्रोजन बॉन्ड्स और डायपोल इंटरॅक्शन्स आर प्रेझेंट. जेही टाइप्स आपण आता याच्या इंटरमॉलिक्युलर फोर्सेस मध्ये बघणार, 4 टाइप्स आपल्याला बघायचे आहेत. सर्वात जास्त इंटरॅक्शन जे आहेत ते फायबर्स मध्ये आहेत आणि सर्वात कमी इंटरॅक्शन जे आहेत, वीक इंटरॅक्शन जे आहेत ते इलॅस्टोमर मध्ये आहेत. काही वेळेस तुम्हाला विचारलं जातं स्ट्रॉंगेस्ट इंटरॅक्शन फायबर, weakest that is your elastomer. And here the example of fibers is your nylons. ह्या नायलॉन्स मध्ये आपल्याला 2 वेगळे कंपाऊंड दिलेत मित्रांनो. पुढे आपण बघणार ते नायलॉन्स द्यायचं पॉलीअमाइड फायबर. हे जे जेव्हा नायलॉन शब्द आला समजून घ्यायचा तो काय असतो, पॉलीअमाइड. हे अमाइड ग्रुप रिपीट्स नंबर ऑफ टाइम्स म्हणून पॉलीअमाइड. नायलॉन मध्ये आपल्याला 2 महत्वाचे एक्झाम्पल दिले. नायलॉन 6 जे आपण रिंग ओपनिंग मध्ये बघितलं होतं, आणि नायलॉन 6 दॅट आर द नायलॉन्स. देन अनदर एक्झाम्पल इज युअर टेरिलिन. दुसरं एक्झाम्पल त्याचं आहे टेरिलिन. दीज आर द फायबर विच हॅव्हिंग स्ट्रॉंग इंटरॅक्शन. त्यांच्यातले इंटरॅक्शन खूप स्ट्रॉंग आहेत. तर त्याला सेकंड टाईप. त्याच्यानंतर डिपेंडिंग ऑन द इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन तिसरा टाईप आहे तुमचा थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. दीज आर द पॉलिमर. तुम्हाला अगोदरच म्हटलंय मी, इथं सर्वात वीक इंटरॅक्शन, इथं सर्वात स्ट्रॉंग इंटरॅक्शन. मग थर्मोप्लास्टिक जे आहेत, दीज आर द पॉलिमर्स विच हॅव्हिंग इंटरमिजिएट इंटरॅक्शन. म्हणजेच काय, यांच्यामधले इंटरॅक्शन जे ते फायबरपेक्षा कमी असतील आणि इलॅस्टोमरपेक्षा जास्त असतील. असा जर तो पॉलिमर असेल तर तो असतो तुमचा थर्मोप्लास्टिक पॉलिमर. बघा, हे एक महत्वाचं कॅरेक्टर तुम्हाला लक्षात आलं की यांच्यातले इंटरॅक्शन इलॅस्टोमरपेक्षा जास्त आहेत आणि फायबरपेक्षा मात्र कमी आहेत. ही महत्वाची प्रॉपर्टी. दुसरी व्हेरी इम्पॉर्टंट, आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, खूप फायद्याचं आहे, युनिवर्ससाठी खूप फायद्याचं आहे. काय, thermoplastic. These are the polymers which when heated become soft. हे जे थर्मोप्लास्टिक आहेत यांना जर तुम्ही हिटिंग केली तर ते सॉफ्ट होतात आणि कूल केलं तर ते लगेच हार्ड होतात. परत हिट केलं परत सॉफ्ट होतील, परत कूल केलं परत हार्ड होतील. मग ही प्रॉपर्टी ते आपल्याला दाखवतात. दॅट्स वाय these polymers are recycled. These polymers are remolded. त्यांना परत तुम्ही रिमोल्ड करू शकतात, रिसायकल करू शकतात, and hence रियुटिलाइज. परत त्याला आपण रियुटिलाइज करू शकतो. तर एकदा वापरलं आणि त्याला तुम्ही फेकलं, एन्व्हायरमेंटल पोल्युशन होईल. खूप ड्रास्टिक प्रॉब्लेम आजच्या कंडिशनमध्ये आहे. इथं मात्र याच्यामुळे तो होणार नाही, कारण की एकदा तुम्ही त्याला वापरलं परत त्याला रिमोल्ड करणार, रिसायकल करणार, परत त्याला यूज करू शकतात. दिस अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. दॅट्स व्हाय दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. अँड द वेल नोन एक्झाम्पल फॉर दॅट थर्मोप्लास्टिक आर दी पॉलीइथिन किंवा PVC, पॉलीव्हिनिल क्लोराइड. Similarly here the another example is polystyrene. बघा, खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल आपण बघितलंय. पॉलीइथिन तुम्हाला माहिती आहे, इथिलिनचं पॉलिमरायझेशन केल्यावर पॉलीव्हिनिल क्लोराइड, व्हिनिल क्लोराइड, CH2 डबल बॉन्ड CHCl, व्हिनिल क्लोराइड, त्याचं पॉलिमरायझेशन PVC पाईप्स, ड्रेनेजचे जे पाईप असतात ते. पण हे नवीन एक्झाम्पल तुमच्या समोर आहे, पॉलीस्टायरीन. स्टायरीनला पॉलिमराइज केल्यानंतर जो कंपाऊंड तयार होईल, जो पॉलिमर तयार होईल, तुमचा पॉलीस्टायरीन. दॅट वन इज युअर थर्मोप्लास्टिक पॉलिमर. पॉलीस्टायरीन काय असतो मित्रांनो? मग बघा, बेन्झिन रिंग, यू ऑल व्हेरी वेल नोन अबाउट दॅट. मला वाटतं मागच्या तुम्हाला हे एक्झाम्पल सांगितलं असेल मी.
CH डबल बॉन्ड CH2. दिस इज युअर स्टायरीन कंपाऊंड. हा जो कंपाऊंड आहे हा काय तुमचा स्टायरीन आहे. याला जर तुम्ही पॉलिमराइज केलं तर याच्यापासून तुम्हाला पॉलिस्टायरीन मिळेल. फक्त काय करायचं पॉलिमराइज करताना याला डबल बॉन्डचं कन्व्हर्शन तुम्हाला सिंगल बॉन्ड मध्ये करायचं आहे. मग डबल बॉन्डचं कन्व्हर्शन जर सिंगल बॉन्ड मध्ये झालं तर CH सिंगल बॉन्ड CH2 याची एक व्हॅलेन्सी बाकी राहील, याची एक व्हॅलेन्सी बाकी राहील. असा एक मॉलिक्युल एन टाइम घेतला तो याला अटॅच होईल CH2 चा बेंझिन रिंग हा रिपीट होत जाईल. असा जर तयार झाला तर तो तुमचा काय असणार आहे पॉलिस्टायरीन कंपाऊंड असेल. तर हे झालं तुमचं थर्मोप्लास्टिक पॉलिमर. आणि चौथा टाईप आहे याच्यातला फोर्थ वन इज D टाईप थर्मोसेटिंग पॉलिमर्स. थर्मोसेटिंग पॉलिमर काय असेल जसं आपण थर्मोप्लास्टिक मध्ये बघितलं यांना जर तुम्ही हीट केलं तर ते सॉफ्ट होतात आणि कूल केलं तर लगेच ते हार्ड होतील. सच अ प्रॉपर्टी इज नॉट शोन बाय थर्मोप्लास्टिक पॉलिमर. अशी प्रॉपर्टी आपल्याला हे पॉलिमर दाखवत नाही. म्हणजेच थोडक्यात यांचं आपण रिमोल्डिंग करू शकत नाही, यांचं आपण रिसायकलिंग करू शकत नाही, म्हणजे यांना आपण रियूज करू शकत नाही. परत परत त्यांना आपण यूज करू शकत नाही. वन्स तुम्ही त्यांना वापरलं फेकलं तर त्यांचं परत यूज होणार नाही. त्यांचं सॅच्युरेशन होईल इन द सॉलिड फॉर्म अँड दे कॉजेस द एन्व्हायरमेंटल पोल्युशन. म्हणून हे प्लास्टिक वापरताना किंवा हे थर्मोसेटिंग पॉलिमर वापरताना खूप विचार करायचा आहे. रियुटिलाइज होऊ शकत नाही. याचं एक्झाम्पल काय ते युरिया फॉर्मल्डिहाइड रेझिन. लक्षात ठेवा पुढे आपल्याला बघायचं आहे ते युरिया फॉर्मल्डिहाइड रेझिन अँड व्हेरी वेल नोन एक्झाम्पल दॅट वन इज. याच्या अगोदर पण आपण बघितलंय. याचं एक्झाम्पल आहे जे स्पेशली आपल्याला बघायचं आहे. भरपूर वेळेस त्याच्यावर क्वेश्चन विचारला गेला आहे. दॅट वन इज युअर बॅकेलाइट. तर मित्रांनो अशा पद्धतीने हा 4 टाइप्स थर्मोसेटिंग प्लास्टिक थर्मोसेटिंग पॉलिमर आपण बघितला. तर डिपेंडिंग ऑन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस दीज आर दी 4 टाइप्स. तर हे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस नुसारचं क्लासिफिकेशन आपलं संपलं आहे. त्याच्यानंतर 5th टाइप बघायचं आपल्याला डिपेंडिंग ऑन दी टाइप्स ऑफ मोनोमर्स. बघा 5th टाइप आपल्याला बघायचं होता ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ मोनोमर. एखादा पॉलिमर जेव्हा तुम्ही तयार करतात तेव्हा मोनोमर पासून त्या पॉलिमरला आपण प्रिपेअर करतो. तर मोनोमर मध्ये नेमके किती टाइप्स इन्व्हॉल्व झाले आहेत. एकच टाइप्सचा मोनोमर इन्व्हॉल्व होऊन तुम्ही पॉलिमर तयार केला किंवा एकापेक्षा जास्त टाइप जर असतील आणि मग त्याचं पॉलिमरायझेशन केलं तर डिपेंडिंग ऑन दॅट त्याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी आता याचं क्लासिफिकेशन बघायचं आहे. अँड देअरफॉर डिपेंडिंग ऑन दॅट देर आर 2 टाइप्स. नावावरून तुमचं लक्ष देऊन जाईल. फर्स्ट वन इज युअर homopolymers. Homo means same. These are the polymers which are formed by the polymerization of single type of monomer. एकाच प्रकारचा मोनोमर यूज करून तुम्ही तो पॉलिमर जर तयार केला असेल तर त्याला म्हणणार तुम्ही होमो. होमो मीन्स सॅम. जसं तुमचं इथिलीन त्याचं जर तुम्ही पॉलिमरायझेशन केलं तर काय तयार होईल. इट गिव्स फॉर एक्झाम्पल इट गिव्स पॉलिइथिन किंवा PVC किंवा PAN किंवा नायलॉन 6 असे नंबर ऑफ एक्झाम्पल्स आपण याच्यामध्ये बघू शकतो. बघा इथिलीनचं पॉलिमरायझेशन केलं. इथिलीन एकच युनिट एकच मोनोमर त्याचं पॉलिमरायझेशन एकच प्रकारचं मोनोमर आहे त्याचं पॉलिमरायझेशन पॉलिइथिलीन. व्हिनिल क्लोराईड त्याचं पॉलिमरायझेशन पॉलिव्हिनिल क्लोराईड. बघा व्हिनिल क्लोराईड एकच आहे दुसरे वेगळे प्रकार त्याचे इन्व्हॉल्व नाहीत. पॅन पॉलीॲक्रिलोनायट्राइल ऑर्लॉन आर्टिफिशियल वूल तुम्हाला सांगितलंय मी. तर व्हिनिल सायनाइड ह्या कंपाऊंडचं ॲक्रिलोनायट्राइलचं तुम्ही पॉलिमरायझेशन करताय सिंगल मोनोमर आहे. किंवा नायलॉन 6 एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम रिंग ओपनिंग मध्ये आपण एक्झाम्पल बघितलंय. त्या एका युनिटचं परत पॉलिमरायझेशन केलं आपण सिंगल मोनोमरचं सिंगल टाईप ऑफ मोनोमर.
that are called as the homopolymers. बरोबर आहे. And second type of polymer is, दुसऱ्या प्रकारचा जो पॉलिमर आहे, that one is your second type of polymer आपल्याला बघायचा आहे, and that one is your heteropolymer. या हेटेरोपॉलिमर्सला आपण कोपॉलिमर्स म्हटलं तरी पण चालेल. पण जसं वरच्या यात म्हटलं आपण की एकच प्रकारचं मोनोमर त्याचं पॉलिमरायझेशन तुम्हाला करायचं आहे. इन द फॉर्मेशन ऑफ सच टाइप ऑफ पॉलिमर, अशा प्रकारचं पॉलिमर तुम्हाला जर तयार करायचं असेल तर त्याच्या फॉर्मेशन मध्ये इट इन्व्हॉल्व्स मोर दॅन वन टाइप ऑफ मोनोमर. एकापेक्षा जास्त टाइपचे मोनोमर इन्व्हॉल्व होतील. जसं फॉर एक्झाम्पल इफ यू कन्सिडर टेरेलिन, इकडे लक्ष द्या व्यवस्थित. टेरेलिन असेल, बुनायस असेल, बुनायन असेल, these are the examples of heteropolymer. लक्ष द्या. आता टेरिलिन तुम्हाला तयार करायचं आहे, पुढे याचं डिटेल प्रिपरेशन आपल्याला बघायचं. थोडक्यात फक्त लक्षात ठेवा, टेरिलिन कशापासून तयार केला जातो. इट इज प्रिपेअर्ड बाय युजिंग 2 डिफरंट टाइप्स ऑफ मोनोमर. एकापेक्षा जास्त टाइप आले म्हणून त्याला आपण हेटेरो म्हटलंय. बरोबर आहे. मग 2 वेगळ्या प्रकारचे मोनोमर कुठले आहेत. वन ऑफ दॅम इज इथिलीन ग्लायकॉल. 2 वेज ऍडजस्टंट कार्बनला आहे. एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे, CH2 इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉल आणि DMT नावाचा एक कंपाऊंड आहे. DMT, डायमिथिल टर्फथॅलेट. थॅलिक ऍसिड आपल्याला गेलंय, पुढे डिटेल आपण बघणार. तर इथिलीन ग्लायकॉल आणि DMT हे दोघांच्या कॉम्बिनेशनने, दोघं मोनोमर यूज करून तुम्ही टेरिलिन तयार करतात, म्हणून तो हेटेरोपॉलिमर आहे. त्याच्यानंतर बुनायस तुम्हाला आता सांगितलं मी. बुनायन असेल तर स्टायरिन आणि ब्युटॅडाईन हे 2 मोनोमर आपण यूज करतो. बुनायन असेल तर ब्युटॅडाईन आणि ऍक्रिलोनायट्राइल हे मोनोमर आपण यूज करतो. बघ एक सुंदर एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी सांगतो, अँड दॅट वन इज युअर ABC ABC नाही, ABS. इट्स ABS प्लास्टिक. कदाचित तुम्ही ऐकलं असेल ABS प्लास्टिक. ABS ऍक्रिलोनायट्राइल ब्युटॅडाईन स्टायरिन. दिस इज ABS. लक्षात आलं. ऍक्रिलोनायट्राइल ब्युटॅडाईन स्टायरिन प्लास्टिक म्हणजे काय रे, 3 वेगवेगळे कंपाऊंड्स एकत्र करून आपण इम्प्रूव्ड क्वालिटी, चांगल्या क्वालिटीचं, बेस्ट क्वालिटीचं प्रोडक्ट तयार करतोय. एक क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी एकापेक्षा जास्त मोनोमर्स आपण एकत्र आणणार आणि एकापेक्षा जास्त जर आले तर त्याला म्हणणार तुम्ही हेटेरोपॉलिमर. त्याच्यानंतर बघा एक इथिलिडीन. लिडीन आणि लीन हा शब्द केव्हा वापरतो तुम्हाला माहिती आहे. तसं व्हिनिलीन क्लोराईड आणि व्हिनिलिडीन क्लोराईड, व्हिनिलीन क्लोराईड आणि व्हिनिलिडीन क्लोराईड हे दोघं कंपाऊंड जर आपण एकत्र केले तर त्या दोघांच्या कॉम्बिनेशनने एक महत्वाचा कंपाऊंड या ठिकाणी तयार होतो, अँड दॅट कंपाऊंड इज कॉल्ड ॲज सॅरन. त्या कंपाऊंडला नाव देतो आपण सॅरन. व्हिनिलीन क्लोराईड अँड व्हिनिल क्लोराईड आणि व्हिनिलिडीन क्लोराईड त्या दोघांच्या कॉम्बिनेशनने सॅरन तयार होतो. फूड रॅपिंगसाठी बघा सिल्वरचा एक पेपर यूज केला जातो, सिल्वर चकाकी असणारा चांदीसारखा. बरोबर. तो रॅपिंग, फूड रॅपिंगसाठी जे पेपर यूज केला जातो, ऍक्च्युअली इट इज नॉट अ पेपर, इट इज युअर पॉलिमर अँड दॅट वन इज युअर सॅरन. असे 2 कंपाऊंड एकत्र येऊन म्हणजे तो हेटेरोपॉलिमर झाला. इथं 3 वेगळे कंपाऊंड, ऍक्रिलोनायट्राइल ब्युटॅडाईन स्टायरिन. इथं पण 2 कंपाऊंड, इथं पण 2 कंपाऊंड. एकापेक्षा जास्त जर आले, कसे आहे सर्वांचं प्रिपरेशन आपल्याला बघायचं आहे. एकापेक्षा जास्त जर आले त्याला म्हणणार तुम्ही हेटेरोपॉलिमर. तर डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ मोनोमर्स इन्व्हॉल्व, डिपेंडिंग ऑन द टाइप्स ऑफ मोनोमर, हे झाले होमोपॉलिमर अँड हेटेरोपॉलिमर. बघा त्याच्यानंतर बघायचं आपल्याला 6 टाइप आहे. लास्ट टाइप तुमचा क्लासिफिकेशन मधला, डिपेंडिंग ऑन दी लास्ट वन इज युअर डिग्रेडेबिलिटी. डिपेंडिंग ऑन डिग्रेडेबिलिटी. डिग्रेडेबिलिटी नुसार पॉलिमर कशा पद्धतीने क्लासिफाय होतील. मित्रांनो डिग्रेडेबिलिटी म्हणजे काय असतं नेमकं.
whether that polymer undergoes degradation or not. तो जो पॉलिमर आहे तो पॉलिमर डिग्रेड होईल किंवा नाही किंवा कशा पद्धतीने तो डिग्रेड होतो त्याच्यानुसार आपल्याला क्लासिफाय करायचं आहे. खूप इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन आहे. एन्व्हायरमेंटल पोल्युशन तुम्हाला टाळायचं असेल, इन फ्युचर जे इफेक्ट्स होणार आहेत ते इफेक्ट्स होऊ द्यायचे नसतील तर डिग्रेडेबिलिटी कन्सिडर करणं खूप महत्त्वाचं आहे. डिपेंडिंग ऑन द डिग्रेडेबिलिटी there are two categories, two types of the polymer. दोन प्रकारचे पॉलिमर आहेत, and that first one is where biodegradable polymers. पहिला टाइप आहे त्यातला बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. खूप महत्वाचा टाइप आहे. मग बायोडिग्रेडेबल म्हणजे काय? बघा असे पॉलिमर्स which degrades, which disintegrates itself, स्वतः ते डिसइंटिग्रेट होतात आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाइम, विशिष्ट कालावधीनंतर, अंडर द नॅचरल एन्व्हायरमेंटल कंडिशन. समजा एखादा पॉलिमर आपण एन्व्हायरमेंट फेकून दिला असेल असंच, तर काही विशिष्ट पिरियड नंतर एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये राहिल्यानंतर त्या कंडिशन्स त्याला डिकम्पोज करू शकतात. स्वतः तो डिकम्पोज होऊ शकतो आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाइम. तर नॅचरल एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये स्वतःहून डिग्रेड होणारा जो कंपाऊंड असेल, पॉलिमर असेल, दॅट वन इज कॉल्ड ॲज दी बायोडिग्रेडेबल. आणि याची खूप गरज आहे मित्रांनो, कारण की आपण सहज प्लॅस्टिक फेकून देतो, ते वर्षानुवर्ष डिग्रेड होत नाही, ते सॅच्युरेट होत जातं आणि सॉलिड फॉर्म मध्ये सॅच्युरेट झाल्यानंतर नंबर ऑफ प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. तर डिग्रेडेबिलिटी जर असेल त्याच्याकडे, तो जर डिग्रेड होणारा असेल कुठं, मात्र अंडर द नॅचरल कंडिशन, एन्व्हायरमेंटल कंडिशन, तर असा पॉलिमर असेल तर ऑटोमॅटिक डिग्रेड, म्हणजे प्रॉब्लेम होणारच नाही. तर असे पॉलिमर तयार करणं खूप गरजेचं आहे. अशा पॉलिमरला म्हणणार तुम्ही बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. नॅचरल जे पॉलिमर आहेत, जे आपण तयार केलेले नाहीत, नॅचरल पॉलिमर आपण पहिल्या स्टेपमध्ये बघितलं डिपेंडिंग ऑन सोर्स. तर नॅचरल सर्व पॉलिमर्स, जसं प्लांटमध्ये आपण बघितलं कॉटन, ज्यूट, हेम्प, लायनेन, किंवा ॲनिमलमध्ये बघितलं आपण सिल्क, कोल, हे सर्व नॅचरल पॉलिमर आहेत. हे नॅचरल पॉलिमर्स, ऑल नॅचरल पॉलिमर्स आर बायोडिग्रेडेबल. सर्व नॅचरल पॉलिमर जे ते बायोडिग्रेडेबल असतात. एक्झाम्पल तुम्हाला जर विचारलं ऑल नॅचरल पॉलिमर्स आर बायोडिग्रेडेबल, पण आर्टिफिशियल पॉलिमर जे ते सुद्धा आपल्याला आता अशा पद्धतीने तयार केले पाहिजे की ते बायोडिग्रेडेबल असले पाहिजे. तसे पॉलिमर तयार पण झाले आणि त्याच्यातलं एक्झाम्पल आहे, फॉर एक्झाम्पल PHPV, डेक्स्ट्रॉन, नायलॉन 2, नायलॉन 6. तर हे तिघं जे पॉलिमर आहेत मित्रांनो, हे आर्टिफिशियली प्रिपेअर्ड आहेत, सिंथेटिक आहेत, पण ते कोणती प्रॉपर्टी दाखवतात? बायोडिग्रेडेबल. यांना जर तुम्ही असेच फेकून दिले तर काही दिवसानंतर ते ऑटोमॅटिक एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये डिग्रेड होतील. अशा पॉलिमरला म्हणणार तुम्ही बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. आणि असे पॉलिमर तयार होणं खूप गरजेचं आहे, अदरवाईज खूप मोठे प्रॉब्लेम्स क्रिएट होणार आहे. बरोबर. तर हाला पहिला टाईप बायोडिग्रेडेबिलिटीनुसार किंवा डिग्रेडेबिलिटीनुसार बायोडिग्रेडेबल पॉलिमर, आणि दुसरा नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स काय असणार आहेत? याच्या अगदी उलट. these are the polymers which does not disintegrate itself under the environmental condition, natural condition. नॅचरल कंडिशन मध्ये तुम्ही त्याला पोट दिलं असेल तर तो स्वतःहून कधीच डिग्रेड होणार नाही. त्याला डिग्रेड करण्यासाठी तुम्हाला स्पेशल प्रोसेस अप्लाय करावं लागेल, स्पेशल सिस्टीम यूज करावं लागेल, स्पेशल केमिकल्स यूज करावं लागेल, काहीतरी प्रोसेस यूज करून त्याला तुम्हाला डिग्रेड करावं लागेल, तर तो डिग्रेड होईल. ऑटोमॅटिक नॅचरल कंडिशन मध्ये तो डिग्रेड होणार नाही. असं जर असेल तर त्याला म्हणणार तुम्ही नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर. असे खूप पॉलिमर हार्मफुल असणार तुम्हाला. आणि मोस्ट ऑफ द पॉलिमर काय आहेत आता? नॉन बायो, जे तुम्ही सिंथेटिकली तयार केले आहेत ते नॉन बायोडिग्रेडेबल आहे. पण जास्तीत जास्त पॉलिमर आपण आता तयार करण्याचा प्रयत्न करणार आणि ते असतील तुमचे बायोडिग्रेडेबल पॉलिमर. मोस्ट ऑफ द synthetic polymers are
नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. डिपेंडिंग ऑन डिग्रेडेबिलिटी दीज आर दी 2 टाइप्स. लक्षात आलं? तर झालं तुमचे डिपेंडिंग ऑन डिग्रेडेबिलिटी 2 टाईप आणि इथं तुमचे 6च्या 6 टाईप्सचं क्लासिफिकेशन जे आहे ते संपलं आहे. बरोबर आहे? मग सर्व टाईप्समध्ये कुठल्या याच्यात किती टाईप्स हे तुमचं लक्षात आलंय. थोडक्यात तुम्हाला सर्व टाईप्सचं हे 6च्या 6 बेसिस प्रत्येकाचं किती टाईप्स आहेत ते थोडक्यात तुम्हाला मी परत एक समराईज चार्टमध्ये सांगतो. मग समराईज क्लासिफिकेशन आपण कसं देणार मग आता. सर्व 6 टाईप्स तुम्हाला माहिती आहेत, प्रत्येकाचे काय टाईप्स आहेत ते पण माहिती आहे. एका चार्टच्या फ्लो चार्टच्या माध्यमातून किंवा ट्री डायग्राम ज्याला म्हणू शकतो आपण, तसं ट्री डायग्राम या ठिकाणी तुम्हाला दाखवली आहे. पॉलिमर्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ 6 वेगळ्या बेसवर आपण त्याला क्लासिफाय करतो. ऑन द बेसिस ऑफ सोर्स, देन स्ट्रक्चर, देन मोड ऑफ फॉर्मेशन जे मागच्या लेक्चरमध्ये आपण डिटेल बघितलं आणि आजच्या लेक्चरमध्ये बघितलं आपण. बेस्ड ऑन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, टाइप्स ऑफ मोनोमर्स अँड डिग्रेडेबिलिटी. ओके, मग आता ह्या 6 बेसिसवर आपण त्याला क्लासिफाय करतो. प्रत्येकाचे काय टाइप्स आहेत, किती टाइप्स आहेत. जसं सोर्स नुसार म्हटलं आपण नॅचरल मध्ये पण परत 2 टाइप्स आपण करू शकतो. बघा मित्रांनो, इन नॅचरल देर आर अगेन 2 टाइप्स. त्यातला पहिला टाइप आहे आपण प्लांट पॉलिमर्स आणि दुसरा आहे तुमचा ॲनिमल पॉलिमर. असं क्लासिफिकेशन परत त्याच्यामध्ये करणार तुम्ही. एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे, प्लांटमध्ये तुमचं जूट, हेम, कॉटन, लायनाईन. ॲनिमल पॉलिमरमध्ये तुमचं सिल्क असेल किंवा ऊल असेल. त्याच्यानंतर सेमी सिंथेटिक ॲसिडिट्रॉन, क्युप्रो अमोनियम सिल्क हे त्याच्यातले एक्झाम्पल आहे. सेमी सिंथेटिक, पार्टली सिंथेटिक, नॅचरलवर आपण प्रोसेस करतो आणि मग त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करतो. आणि प्युअरली मॅनमेड लॅबोरेटरी पॉलिमरायझेशन प्रोसेसने नायलॉन 6 वगैरे जे आहेत, पॉली स्टायरीन जे आहेत, दॅट वन इज युअर पॉली स्टायरीन असेल, नायलॉन 6 असेल, दॅट आर सिंथेटिक पॉलिमर्स प्युअरली मॅनमेड लॅबोरेटरीमध्ये. स्ट्रक्चरनुसार लिनियर पॉलिमर, जसं तुमचं पॉलिइथिलीन, पॉलिव्हिनिल क्लोराईड, पॉलिॲक्रिलोनायट्राइल, हे सर्व लिनियर पॉलिमर. देर इज नो एनी ब्रांच. एखादी ब्रांच असेल तर तो ब्रांच पॉलिमर, त्याची डेन्सिटी कमी असेल, बाकीच्या प्रॉपर्टी सर्व चेंज होतील. याच्यात एक्झाम्पल कुठलं घेतलं आठवतंय तुम्हाला? दॅट वन इज युअर पॉलिप्रॉपिलिन. CH3 ब्रांच, मिथिल ब्रांच त्याच्यामध्ये असतंय. आणि क्रॉसलिंक, याच्यामध्ये एक्झाम्पल घेतलं आपण बॅकॅलाइटचं. क्रॉसलिंकिंगमुळे त्याची टेन्साइल स्ट्रेंथ वाढते, तो टिअरिंग वेअरिंग कॅपॅसिटी त्याची जास्त वाढून जाते. मोड ऑफ फॉर्मेशन, कशा पद्धतीला तयार केलं. ॲडिशन, मोनोमरचे सर्व ॲटम्स तुम्हाला पॉलिमरमध्ये दिसतात, एकही कमी दिसणार नाही, तेच रिपीट होत जातील फक्त. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाच कंपाऊंड इलिमिनेट होत नाही, कुठलाच मॉलिक्यूल इलिमिनेट होत नाही. तो तुमचा ॲडिशनमध्ये परत पॉलिइथिलीन, पॉलिव्हिनिल क्लोराईड, पॉलिस्टायरीन हे सर्व एक्झाम्पल येते. कंडेन्सेशन, याला चेन ग्रोथ पॉलिमर पण म्हणतो आपण. कंडेन्सेशन, स्टेप ग्रोथ पॉलिमर, 2 स्टेपमध्ये कंडेन्सेशन होत आहे. कंडेन्सेशन होताना स्मॉल मॉलिक्यूल बाहेर पडतो, एकतर तो वॉटर असेल किंवा अमोनिया असेल किंवा HCl असेल किंवा मिथिल अल्कोहोल असेल. स्मॉल मॉलिक्यूल जर बाहेर पडला तर ते कंडेन्सेशन झाल्यानंतर मग त्याचं पॉलिमरायझेशन होतं. म्हणजे 2 स्टेप आहेत, म्हणून त्याला आपण स्टेप ग्रोथ पॉलिमर पण म्हणतो. बरोबर आहे. नायलॉन 6 त्याचं एक्झाम्पल आहे. पॉलिस्टायरीन त्याचं एक्झाम्पल आहे, नायलॉन 6 आणि टेरिलिन त्याचं एक्झाम्पल आहे. तर अशा पद्धतीने त्या कंडेन्सेशनमध्ये आपण स्टेप ग्रोथ बघतो. रिंग ओपनिंग, रिंगला ओपन करून त्याचं पॉलिमरायझेशन. नायलॉन 6 त्याचं वेल नोन एक्झाम्पल आहे. इलॅस्टोमर, हे सर्व आता आज बघितलेले टॉपिक आहे आपले. इलॅस्टोमर, इलॅस्टिक प्रॉपर्टी, वीक इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. निओप्रिन रबर आपण बघितलं. बुनाईन त्याच्यामध्ये आपण बघितलं. वल्कनाइज्ड रबर आपण त्याच्यामध्ये बघितलं. फायबर्स, यांच्यातले इंटरॅक्शन खूप स्ट्रॉंग असतात. बरोबर आहे. हायड्रोजन बॉन्डिंग त्यांच्यामध्ये असते किंवा डायपोल डायपोल इंटरॅक्शन असतात. नायलॉन 6, नायलॉन जे आहेत किंवा टेरिलिन त्याचं एक्झाम्पल आहे. थर्मोप्लास्टिक, व्हेरी इम्पॉर्टंट. रिमोल्ड, रिसायकल्ड, हिटिंग केलं सॉफ्ट होईल, कूल केलं लगेच हार्ड होईल, त्याला रियूज तुम्ही करू शकतात. पॉलिस्टायरीन त्याचं, पॉलिइथिलीन त्याचं एक्झाम्पल आहे. पॉलिस्टायरीन त्याचं एक्झाम्पल आहे. थर्मोसेटिंग, एकदा त्याला हिट केलं किंवा त्याला परत आपण रिमोल्ड करू शकत नाही, रियुटिलाइज करू शकत नाही. थर्मोसेटिंग प्लास्टिकचं एक्झाम्पल तुमचं बॅकलाइट. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ मोनोमर, किती प्रकारचे मोनोमर इन्व्हॉल्व आहे. एकच प्रकारचे मोनोमर यूज करून पॉलिमरायझेशन केलं तो होमोपॉलिमर. एकापेक्षा जास्त जर आले तर हेट्रोपॉलिमर. पॉलिइथिलीन दॅट इज एक्झाम्पल. पॉलिस्टायरीन दॅट इज एक्झाम्पल ऑफ होमोपॉलिमर. आणि हेट्रोपॉलिमरचं एक्झाम्पल भरपूर सारे एक्झाम्पल त्याच्यात दिले आपण. बुनायन, त्याच्यानंतर टेरिलिन, त्याच्यानंतर ABS प्लास्टिकचं एक्झाम्पल येतं. सॅरायनचं एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये दिलं.
बायोडिग्रेडेबल, व्हेरी इम्पॉर्टंट. डिग्रेड अंडर एन्व्हायरमेंटल कंडिशन. नॅचरल सर्व पॉलिमर हे बायोडिग्रेडेबल आहेत, पण आता आपण तयार केलेले कुठले आहेत? PHBV, डेक्स्ट्रॉन, नायलॉन 2 नायलॉन 6 हे डिग्रेडेबल पॉलिमरचे. नॉन बायोडिग्रेडेबल जे एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये कधीच डिग्रेड होत नाही, त्यांना डिग्रेड करण्यासाठी एक सेपरेट प्रोसेस तुम्हाला यूज करावी लागते. त्याचे एक्झाम्पल आहेत तुमचे सिंथेटिक पॉलिमर जे बायोडिग्रेडेबल नाही. असे सर्व सिंथेटिक पॉलिमर जे आहेत दॅट आर दी नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर. तर अशा पद्धतीने मित्रांनो क्लासिफिकेशन इन डिटेल आपण बघितलं. हे या चॅप्टरचा बेस आहे. त्यामुळे सर्व एक्झाम्पल्स व्यवस्थित बघा, व्यवस्थित चार्ट काढून घ्या. हा व्यवस्थित नोट्समध्ये मला तो चार्ट दिलंच. व्हिडिओ मात्र तुम्ही बघताना एक केअर घ्यायची. तुम्हाला स्टार्ट टू एंड तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे, कारण की कुठल्या टॉपिकमध्ये मी कुठला महत्त्वाचा पॉईंट सांगेल एंट्रांच्या दृष्टिकोनातून की इतर एक्झामच्या दृष्टिकोनातून, बोर्ड एक्झामच्या दृष्टिकोनातून वेगळे एक्झाम्पल्स मी सांगत असतो. म्हणून एक एक सेकंद तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणून जेव्हा व्हिडिओ तुम्ही स्टार्ट करता त्या सेकंदापासून तर शेवटच्या सेकंदापर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण वेळ त्याच्यात तुम्हाला दिला गेला पाहिजे. अदरवाईज तुम्ही जस्ट व्हिडिओ स्टार्ट केला आणि काहीतरी 5 मिनटं बघितलं, नंतर शेवटचे 5 मिनटं बघितलं तर तुमचं अंडरस्टँडिंग होणार नाही, कन्फ्युजन वाढेल. म्हणून व्हिडिओ स्टार्ट केल्यापासून तर शेवटपर्यंत तुम्हाला तो बघायचा आहे. बघून झाल्यावर त्याला लाईक करा, सुरुवातीला लाईक करा, त्याच्यानंतर त्याला शेअर करा आणि चॅनल ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर ते चॅनल अगोदर सबस्क्राईब करा. लक्षात आलं? तर इथपर्यंतचा जो पार्ट तुमचा झाला आहे हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. ह्या चॅप्टरचा बेस आहे, कारण की जेवढे एक्झाम्पल्स आपण सर्वांमध्ये बघितले आहे याच्या पुढच्या पार्टमध्ये फक्त आपल्याला तेच करायचे. ह्या सर्वांचं इन शॉर्ट प्रिपरेशन तुम्हाला बघायचं आहे, बाकी दुसरं काहीच नाही या चॅप्टरमध्ये. जे एक्झाम्पल आपण बघितले त्यांचं प्रिपरेशन, ज्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बोर्डमध्ये, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित चॅप्टरचं प्रिपरेशन करा. खूप सिम्पल, खूप लुसिड असं चॅप्टर आहे, सहज तुम्हाला अंडरस्टँड होईल असं चॅप्टर आहे. ठीक आहे, या ठिकाणी आज आपण थांबतोय. परत एकदा सांगतो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्लीज 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 स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू, बाय.